स्वराज्याचा सरसेनापती, स्वराज्याचा सरसेनापती. स्वराज्याचा सरसेनापती, कुशल युद्ध नीती शिस्तीची ख्याती, गनिमी काव्यात निष्णात फार, गनिमी काव्यात निष्णात फार. औरंग्याला केला जान बेजार, संताजी घोरपडे रण झुंजार. जी 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 संताजी घोरपडे रण झुंजार. जी जी संताजी घोरपडे रण झुंजार. जी 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 जी. 1647 1647 भाऊ बीजेला वीर जन्मला, पिता माळोजीने केले संस्कार, पिता माळोजीने केले संस्कार. घोरपडे कुळाचा केला उद्धार, संताजी जगी अमर राहणार. जी 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 संताजी जगी अमर राहणार. जी 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 संताजी जगी अमर राहणार. जी 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 जी. म्हाळोजीचा थोरला पुत्र, म्हाळोजीचा थोरला पुत्र, मित्रांची मित्र रिपुवरी शस्त्र, चपळ हा विद्युल्लते परिफार, चपळ हा विद्युल्लते परिफार. शत्रुवरी करी शौर्याने वार, शाहीर आज कीर्ती गाण गाणार. जी 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 शाहीराज कीर्ती गान गाणार. जी जी शाहीराज कीर्ती गान गाणार. जी 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 जी. छत्रपती शिवाजी राजांनी, छत्रपती शिवाजी राजांनी मावळे जमवुनी, शौर्य दावुनी, हिंदवी स्वराज्य स्थापन केले, हिंदवी स्वराज्य स्थापन केले. शंभू राजांनी पुढे चालविले, शत्रूला त्राही त्राही केले. हाजी जी जी शत्रूला त्राही त्राही केले. हाजी जी शत्रूला त्राही त्राही केले. हाजी जी 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 जी. छत्रपती शंभूराजाला, छत्रपती शंभूराजाला जेरबंद केला, जीवे मारिला, मारिला जीवे मारिला, मारिला. याच वेळी म्हाळोजी राजे गेले स्वर्गाला, याच वेळी म्हाळोजी राजे गेले स्वर्गाला. हे धीर धीर जी जी. हे धीर धीर जी जी. हे धीर जी. हे धीर जी. हे धीर जी. हे जी जी. महाराणी येसुबाईला, महाराणी येसुबाईला, युवराज शाहूला नजर बंद केला, अहो केला नजर बंद केला. अहो केला. मोगलांना वाटे गेली मराठेशाही लयाला, मोगलांना वाटे गेली मराठेशाही लयाला. हे धीर धीर जी जी. हे धीर धीर जी जी. हे धीर जी. हे धीर जी. हे धीर जी. हे जी जी. औरंग्याने मारेले शंभूला, दुःख मनाला मावळा टेतला, अहो चेतला मावळा चेतला. अहो चेतला. मराठ्यांचा धर्मवीर राजा अमर झाला, मराठ्यांचा धर्मवीर राजा अमर झाला. हे धीर धीर जी जी. हे धीर धीर जी जी. हे धीर जी. हे धीर जी. हे धीर जी. हे जी जी.
राजाराम गादीस बैसले, राजाराम गादीस बैसले, सैर्य लाभले, राज्य चालले, संताजी धनाजी वीरद्वयांनी, संताजी धनाजी वीरद्वयांनी, कौशल्य आणि शौर्य दावुनी केली स्वराज्याची पुनर्बांधणी. हाजी जी जी केली स्वराज्याची पुनर्बांधणी. हाजी केली स्वराज्याची पुनर्बांधणी. संताजी धनाजी वीरांनी, संताजी धनाजी वीरांनी युवनीतीचा अवलंब करून शौर्याची सीमा ओलांडून औरंग्याला जेरूस आणून तलवारीचे पाणी बाजूनी धसका घेऊनी मोगल सैन्यानी गोडी पाणी पित नाही पाहुनी विचारती घोड्या लक्षुनी. दिसले कथनची संताजी पाण्याला हरबा आणि कोकडो बाया विश्वासू घेरानी, या विश्वासू हेरानी, या विश्वासू हेरानी. खडर खडा माहिती पुरविली दोघांनी मिळूनी. हा धीर धीर, हा धीर धीर, हा धीर धीर, हे धीर धीर. घनश्याम राम याने नकाशा छावणीचा बनविला, नकाशा छावणीचा बनविला, नकाशा छावणीचा बनविला. जेजुरी सजावून संतजीन बेल भंडारा वाहिला. हा धीर धीर, येतो हा जगो धीर धीर, जय मल्हार. श्रावणी अमावस बैल पोळ लक्ष्मी जी जी जी. पोळा लक्ष्मी जी जी जी, पोळा लक्ष्मी जी जी जी. श्रावणी अमावस बैल पोळ लक्षुण सुस्तावले मराठा सरदार पोळ्या खाऊन मध्यरात्री सैन्याच्या 5 तुकड्या करून शिस्तबद्ध पावले पडली लक्ष वेधून. बहिर्जी मालोजी विठ्ठोजीला घेऊन थेट घुसले संताजी गुलाल बार बघून. औरंग्या नजरेला पडला नाही पाहून लाल बुंद झाला संताजी मोठ्या क्रोधान. सप सप पलंगी वार केले समशेरीन. औरंग्या नशीब सिकंदर म्हणून वाचलास, नाहीतर शंभूराजे आणि आबांचा बदला घेतलाच असता. वीर संतजींच हे रौद्र रूप देखून कितीकांनी सोडला प्राण घ्यावं ऐकून. शत्रूच्या रक्तमासाचा चिखल तुडवून गुलाल बार गेला लाले लाल हरी रक्तान. औरंग्याच्या तंबूचे सुवर्ण कळस कापून अब्रू औरंग्याची आले वेशीला टाकून. सल्तनतीच्या इज्जतीचं तंबू आले उखडून जी जी जी, आले उखडून जी जी, आले उखडून जी जी. सिंहगडी सिंह पोहोचला, सिंहगडी सिंह पोहोचला. संताजी भला आनंद झाला. राजाराम आणि तारा राणीला, राजाराम आणि तारा राणीला सोन्याचा कळस नजर गेला. राज दरबारी गौरव झाला.
पतिपद देवनी गुण गौरव केला संताजीचा गुण गौरव केला संताजीचा गुण गौरव केला इतिहास देई साक्षीला जीर जीर है जीर राजी है जीर जीर है जीर राजी है जी 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 अमीर उल उमराव पद गौरवी मालो जिल्हा पद गौरवी मालो जिल्हा पद गौरवी मालो जिल्हा हिंदूराव पद बहिर जिल्हा जीर जीर है जीर राजी है जीर जीर है जीर राजी है जी जी तीन पिढ्यांना साथ देऊन पराक्रम दाविला संताजींनी पराक्रम दाविला संताजींनी पराक्रम दाविला शिवशंभो राजा रामाला जीर जीर है जीर राजी है जीर जीर है जीर राजी है जी 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 सुवर्ण अक्षराने घराण्याचा इतिहास लिहिला घराण्याचा इतिहास लिहिला घराण्याचा इतिहास लिहिला गोरपडे वंश आनंदाला जीर जीर है जीर राजी है जीर जीर है जीर राजी है जीर जीर पराक्रम संताजींचा घ्यावा तुम्ही ध्यानात डी 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 घ्यावा ध्यानात जी जी घ्यावा ध्यानात जी 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 पराक्रम संताजींचा घ्यावा तुम्ही ध्यानात मोगलांचे 12 सेनापती डोळ विरणात मोकर बखान मारेले जाऊन पन्हाळ्यात नरकात धाडीला सरजा खान साताऱ्यात जानिसार खान मेला रामबागच्या चढाईत तहपूर मारिला हुंकेरीच्या लढाईत आली मर्द संपविला कांजीवरम नगरात जुल्फिकार खान गाडीले जाऊन जिंजीत सय्यद कासिम आणि खान जादा मेले दोटेरीत चौघांना मारिले बसव पट्टन मात हमी उद्दीन रुस्तुम सबसिखन आणि हिम्मत 12 खान पाठवी यम सदनात इतिहास साक्ष ठेवून काही गरजत शाहीर करतात जी जी शाहीर करतात जी जी घोरपडे कुळीचा गौरव घोरपडे कुळीचा गौरव घोरपडे कुळीचा गौरव घोरपडे कुळीचा गौरव संताजी नाव ध्यानी ठेवावं महापराक्रमी वीर सेनानी महापराक्रमी वीर सेनानी पाटणा पायी मोगलांनी हात केला आपलं स्वकीयानी घात केला आमचा स्वकीयानी घात केला आमचा स्वकीयानी कारकेल येत्या डोंगरात कारकेल येत्या डोंगरात स्वकीयांचा हात झाला घातपात पोढ्यावरी जाता जाणाला घोड्यावरी जाता जाणाला वीर संताजीवर हल्ला झाला घोरपड सूर्य अस्ता गेला हरी डी डी घोरपडे सूर्य अस्त गेला हरी घोरपडे सूर्य अस्त गेला हरी घोरपडे कुळाचा वृत्तांत घोरपडे कुळाचा वृत्तांत भाव बहुशुद्ध मनीचा येत याच साठी वीर माळ रखला याच्यासाठी वीर माळ रचिला वीराचा पोवाडा गायला शाहीर मावळे सांगतो नावाला हजी जी जी शाहीर मावळे सांगतो नावाला हजी शाहीर मावळे सांगतो नावाला हजी जी 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 जी
सुस्वागतम सुस्वागतम। देश धर्म पर मिटने वाला शेर शिवा का छावा था। देश धर्म पर मिटने वाला शेर शिवा का छावा था। महापराक्रमी परम प्रतापी एक ही शंभू राजा था, एक ही शंभू राजा था। धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या स्वराज्याचे सेनापती माळोजी घोरपडे यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या कारभांडे गावच्या ऐतिहासिक पुण्यभूमीमध्ये आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत। सेनापती माळोजी घोरपडे आणि रणवीर सेनापती संताजी घोरपडे या शूरवीरांचं कार्य व त्यांच्या इतिहासावर झालेला परिणाम या विषयावर आयोजित करण्यात आलेला उपस्थित मान्यवर या ठिकाणी दीप प्रज्वलित करतात। दीप प्रज्वलनाचा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होतोय। पोटी सिंह जन्मला, पुढे हाच सिंह रयतेचा वाली झाला। पुढे हाच सिंह रयतेचा वाली झाला, ज्यांच्या हातून महाराष्ट्र घडला। मानाचा मुजरा करूया छत्रपती शिवरायांना, ज्यांनी मराठी मातीत भगवा फडकवला। मानाचा मुजरा करूया कराड यांच्या शुभास्ते आगे फोटो आगे संताजी घोरपडे यांचे थेट वंशज सेनापती कापसी संस्था यांचे अधिकारी आणि पुष्पगुच्छ सिंहराजे घोरपडे सेनापती कापसी संस्था यांचा श्री संभाजी पांडुरंग घोरपडे 2 मिनिटं इकडे बघा। सन्माननीय रुपेश संभाजी घोरपडे यांच्या शुभास्ते हा सन्मान इकडे बघ। जरा इकडे बघा। जरा इकडे बघा। ओके ओके 2 मिनिटं इकडे बघा दोघांनी। ओके इकडे बघा। जरा इकडे बघा दोघांनी। ओके बघा। यानंतर रुपया या ठिकाणी सन्मान केला जातोय। रत्नागिरी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष सन्माननीय श्री संतोषजी खेराडे समोर बघा। आदर सत्कार या ठिकाणी हस्ते श्री सुरेंद्र जयराम सन्मान केला जातोय। संगमेश्वर पंचायत समितीचे विद्यमान उपसभापती सन्माननीय श्री सुनील अनाजी भोपाळ यांच्या शुभ हस्ते ओके ओके नागरिक जरा इकडे बघा। ग्रामपंचायत यांचा देखील या ठिकाणी सन्मान जरा इकडे बघा। होतोय
जरा इकडे बघा. 2 मिनिटं इकडे बघा. योग्य तो मान सन्मान या ठिकाणी श्री केशव घोरपडे ज्येष्ठ नागरिक माजी सरपंच. जरा इकडे बघा. जरा इकडे बघा. थांब इकडे बघा. हा इकडे बघा. समोर बघा. सर इकडे बघा. ओके ओके. शंकरराव शिवाजी मैपतराव घोरपडे यांच्या शुभ हस्ते 2 मिनिटं इकडे बघा. जरा इकडे बघा सर. ओके. समोर बघा. इकडे बघा. सुनील शेठ इंदुरकर यांचा देखील या ठिकाणी सन्मान. श्री नानासाहेब यादव. जरा इकडे बघा. समोर बघा. ओके. इकडे बघा. इकडे बघा. ओके. घोरपडे घराण्याचे ज्येष्ठ इतिहासकार माननीय श्री नानासाहेब यादव यांच्या ठिकाणी सन्मान होतो. 2 मिनिटं समोर बघा सर. इकडे बघा. समोर बघा सर. समोर बघा. यानंतर माननीय श्री फैद पाटणकर अध्यक्ष अभ्युदय शिक्षण प्रसारक मंडळ प्रचित यांचा देखील या ठिकाणी सन्मान होतोय. अध्यक्ष अभ्युदय शिक्षण प्रसारक मंडळ प्रचित. यानंतर श्री नारायण घोरपडे जरा इकडे बघा. कार्याध्यक्ष मुंबई. श्री नारायण घोरपडे कार्याध्यक्ष मुंबई यांचा देखील जीवनावर आधारित आज कार्यक्रम आयोजित केलेला आहे आणि या कार्यक्रमासाठी उपस्थित व्यासपीठ पूर्ण भरलेलं आहे खचाखच. त्याच्यामुळे सगळ्यांची नावं घेत नाही. सन्माननीय व्यासपीठ आणि उपस्थित सर्व ग्रामस्थ मंडळी, आजूबाजूच्या गावातून सर्व पंचक्रोशीतून आलेले सर्व प्रतिनिधी आणि मित्र, आपल्या ह्या कारवांडले गावामध्ये सरसेनापती माळोजीराव घोरपडे यांची समाधी आहे आणि गेल्या वर्षभर आम्ही वेगवेगळ्या माध्यमातून हे कार्यक्रम आयोजन करतो. कारवांडले ग्रामस्थ मंडळ मुंबई आणि ग्रामस्थ मंडळ कारवांडले ग्रामस्थ मंडळ आमचे यांनी संयुक्तरित्या हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. आम्हाला सहकार्य मिळाले ते सह्याद्री प्रतिष्ठान, श्रीमंत राजे घोरपडे प्रतिष्ठान यांचाही आम्हाला या कार्यक्रमासाठी सहकार्य भेटलं. आमचा हा कार्यक्रम घेण्यामागे उद्देश असा आहे, अखंड महाराष्ट्रातील सर्व घोरपडे परिवार, मी म्हणेन आता फक्त महाराष्ट्रापुरतं मर्यादित न राहता अखंड भारतातून घोरपडे समाज एकत्र येत आहे आणि आज सर्व जे प्रमुख पाहुणे आलेले आहेत त्यांच्याकडून जे ऐकायला भेटलं
की पहिल्यांदा एवढा सर्व समाज अखंड भारतातून इथे एकत्र येतोय. आपण आपल्याला माहिती आहे त्यांची जी समाधी आहे ती समाधीही आपल्याला पुढे जीर्णोद्धार करायचा आहे. गेल्या वेळेला संताजी घोरपडे यांच्या जयंतीनिमित्त आपले रत्नागिरी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष थेराटे साहेब आणि उपसभापती सावंत साहेब हेही आलेले होते. त्यांच्याही आम्ही कानावर ही गोष्ट सर्व घातलेली आहे. आपल्या सगळ्यांच्या सहकार्याने हा जो कार्यक्रम आहे किंवा हे ज्या आमचा जो नियोजित पुढचा जो कार्यक्रम आहे आपल्या सगळ्यांच्या सहकार्याने आम्ही पार पाडणार आहोत. आमचा उद्देश एकच होता की जो विखुरलेला समाज आहे, विखुरलेला देशाच्या कानाकोपऱ्यात समाज आहे तो कुठेतरी एकत्र यावा. आणि हे जे व्याख्यान आपण आज जे ऐकणार आहात किंवा जे व्याख्यानकार इथे आलेले आहेत, आज आपल्याला माहिती आहे आपली जी पिढी आहे, आपली जी मुलं बाळं आहेत ती आता पुस्तकामध्ये नाही राहिलेली आहे. फेसबुक, व्हॉट्सअप आणि मोबाईलमध्ये अडकलेले आहेत आणि त्याच्यामुळे आपला जो इतिहास आहे ते फक्त व्हॉट्सअप पुरता आता मर्यादित राहत चाललेलं आहे. तसं न होता आपल्या या भूमीचा इतिहास काय, आपल्या घराण्याचा इतिहास काय या पुढच्या पिढीला माहीत पडावं. आणि जे ह्या भूमीकडे जे विसरले त्या भूमीला, आपल्या जन्मभूमीला त्यांची पावले परत या भूमीकडे वळावीत हा आमचा उद्देश आहे. आपण सगळे या कार्यक्रमाच्या माध्यमातून एकत्र येतोय आणि भविष्यातही अशी हाक दिल्यानंतर आपण सगळेजण एकत्र याल अशी मी आशा करतो. मी थोडक्यात थांबतोय कारण खूप मंडळींचं भाषण आणि आपले त्यांचे विचार ऐकायचे. मी इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. शिवछत्रपती ग्रामदैवत काळेश्री मातेला नतमस्तक होतो. व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व सन्माननीय राजे घोरपडे, माझे सर्व सहकारी, गावातील आणि पंचक्रोशीतील सर्व प्रतिष्ठित या संस्थेचे सर्व सन्मान्य पदाधिकारी, पत्रकार बंधू आणि घोरपडे परिवारातील सर्व सदस्य, त्यांचे हितचिंतक बंधू भगिनी, मातांनो, बाल मित्रांनो, अतिशय आनंद होतोय की आपल्या इतिहासाची पानं या सह्याद्रीच्या खोऱ्यामध्ये उलगडण्याचा कुणीतरी प्रयत्न केला आणि ज्यांनी मराठी तख्त जगवण्याचा या ठिकाणी प्रयत्न केला त्यांची आठवण ठेवून हा आजचा कार्यक्रम होता असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. मला वाटतं या ठिकाणी इतिहासावरती इतिहासकार म्हणजे घोरपडे राजांचा इतिहास ज्यांनी लिहिला ते ज्येष्ठ इतिहासकार या ठिकाणी आहेत. ज्यांनी PhD केली तेही मंडळी या ठिकाणी आहेत. ज्यांनी शौर्य गाजवलं त्यांचे वंशज या ठिकाणी आहेत. आणि मला वाटतं मी घोरपडे घराण्यावरती काहीतरी बोलणं म्हणजे फार अतिशयोक्ती ठरू शकते. कदाचित त्याच्यामधला कुठेतरी शब्द चुकून गेला किंवा चुकीचं वाक्य केलं तरी सुद्धा नाही म्हटलं तरी आपण एखाद्या गोष्टीसाठी मागे आणण्यासारखं होतं म्हणून मी फार बोलणार नाही. परंतु या ठिकाणी मला निश्चितपणानं अभिमान वाटतो की या पंचक्रोशीमध्ये काम करत असताना गेले अनेक वर्ष, राजकीय क्षेत्रामध्ये 30 वर्ष या पंचक्रोशीने आम्हाला उचलून धरलं. मी या भागातून 3 वेळ मी जिल्हा परिषदेवरती निवडून गेलो. माझी पत्नी 2 वेळ निवडून गेली या ठिकाणी, माझा भाऊ 2 वेळ निवडून गेला. आणि असं अतिशय प्रेम आमचे केशवराव दादा जरी पूर्वी या म्हणते कोणत्या पक्षात जरी असेल तरी आशीर्वाद निश्चितपणाने आम्हाला त्यांचे होते. अशा या पंचक्रोशीने निश्चितपणाने आम्हाला साथ दिलेली आहे.
या ठिकाणी मी समाधी स्थळाचा आराखडा मला स्पष्ट त्या ठिकाणी काही दिसला नाही, परंतु आमच्या उपाध्यक्षांनी या ठिकाणी आणि उपसभापतींनी पण पाहिलेलं आहे. पंचायत समितीचं नेतृत्व, जिल्हा परिषदचं नेतृत्व, ग्रामपंचायतचे आमचे पदाधिकारी या ठिकाणी सगळे करत आहेत. अगदी प्रचितगड ते संभाजी राजांचा कसबा या ठिकाणच्या पदस्पर्शाने पुढे झालेला हा सर्व भाग आहे. आणि म्हणून आपल्याला या ठिकाणी महाराजांचा इतिहास दाखवण्याच्या दृष्टिकोनातून निश्चितपणानं या परिसराचा विकास करण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही मंडळी कटिबद्ध आहोत. आत्ताच आपल्याला या ठिकाणी समाधी स्थळाचा जो आराखडा आहे त्या संदर्भामध्ये आपण कोणत्या स्तरावरती प्रयत्न करत असाल तर निश्चितपणानं आपण कराच. परंतु या जिल्ह्याचे पालकमंत्री माझ्या पक्षाचे आहेत आणि माझे जवळचे स्नेही आमच्या सगळ्यांचे आहेत. आणि म्हणून निश्चितपणानं या ठिकाणी आपल्याला या धार्मिक स्थळासाठी किंवा पर्यटन स्थळ म्हणून आपल्याला जर विकसित करायचं असेल तर त्याच्या सगळ्या पूर्तता करून आमच्या स्थानिक लोकांच्या माध्यमातून या ठिकाणी चांगल्या प्रकारे महाराष्ट्राला आदर्शवत असं या ठिकाणी घडावं अशा पद्धतीचा निश्चितपणानं प्रयत्न आमचा या ठिकाणी राहील याची निश्चितपणाने ग्वाही देतो. मी जाता आता एकच सांगेन की आपण आपल्या पूर्वजांचा इतिहास सांगतो, त्यांच्या शौर्याच्या गाथा सांगतो आणि मात्र आपण त्यापासून शौर्यापासून कुठेतरी लांब आहोत का त्याचं सुद्धा आपल्याला आत्मपरीक्षण करण्याची आवश्यकता या नवीन पिढी. कारण का आपण फक्त त्यांच्या शौर्यावरतीच आपलं अनेक पिढ्या पुढे प्रसिद्धीत किंवा जगतील असं न राहता या ठिकाणी मला वाटतं तुमच्या देविकेने सुद्धा मला वाटतं साता समुद्रा पलीकडे जाऊन या ठिकाणी तिने पदक मिळवलेलं आहे. कारण काय शेवटी शौर्य गाजवायचं असेल तर अनेक क्षेत्र आपल्याला आहे. त्यावेळेचा काळ वेगळा होता, आजचा काळ वेगळा आहे आणि प्रत्येकाच्या रक्तामध्ये या ठिकाणी निश्चितपणाने ती धमक आहे. आणि म्हणून आपल्याला जगाचं लक्ष आपल्याकडे कशा पद्धतीनं राहील असं आपलं विविध क्षेत्रामध्ये आपलं शौर्य या घोरपडे बंधूंनी आणि कुटुंबियांनी दाखवावं की ज्यांनी या ठिकाणी या देशाच्या मोगलांचं तख्त निश्चितपणानं खुर्ची अगदी डळमळीत करून टाकली होती. अर्थात माझी पण खुर्ची डळमळीत झालीच. अनेक घोरपडे बंधू उठले तेव्हा मला पण अर्थात मला त्याचा अभिमान वाटतो की जरी खुर्चीवर उठायला लागलं तरी ज्या वंशजांनी या ठिकाणी आमच्या राजांच्या पाठीमागे सळक पोळं करून सोडलं त्यांच्यासाठी आम्हाला या ठिकाणी बहुमान मिळाला हा सुद्धा आम्ही आमचं भाग्य समजतो. आणि आणखी एक भाग्य समजतो जसं राजे घोरपडे तसे आम्ही राजे माणिक सुद्धा साताऱ्याचे. आणि म्हणून या राजघराण्यावरती आज आम्हाला एकत्र या ठिकाणी येण्याचा मान सन्मान मिळाला त्याबद्दल मी आमच्या संयोजकांना धन्यवाद देतो. संजय गुरु आपल्याला पण धन्यवाद देतो की अतिशय चांगल्या पद्धतीनं आपण गेले अनेक दिवस हे या ठिकाणी हा कार्यक्रम करण्याच्या दृष्टिकोनातून आपण प्रयत्न करत आहात त्याबद्दल आपल्याला धन्यवाद देतो. इथल्या सर्व घोरपडे बंधूंना सुद्धा धन्यवाद देतो. आपण आमच्या सर्व पदाधिकाऱ्यांना बोलून या ठिकाणी सन्मान केला त्याबद्दल सुद्धा आपल्याला लाख लाख धन्यवाद देतो. आणि आपल्याला निश्चित या ठिकाणी ग्वाही देतो की ज्या ज्या पद्धतीनं आपली या ठिकाणी आपल्या वंशजांच्या या ठिकाणच्या ज्या काही कार्य करायचे असतील तर त्या ठिकाणी आमचा सिंह पदस्पर्शानं पावन झालेल्या भूमीमध्ये आपलं वास्तव्य आणि त्यामुळे वास्तवतेचं भान ठेवणारे आपण मंडळी आहात याचा देखील आम्हाला सार्थ अभिमान आहे. आणि दोन राजघराण्यातील व्यक्ती एकाच व्यासपीठावर येणं हा देखील एक दुर्दक्षाचा योग आज म्हणावा लागेल. पुनश्च एकदा आपलं मनपूर्वक आभार छान मनोगत आपण या ठिकाणी व्यक्त केलं. यानंतर या ठिकाणी मी निमंत्रित करतो मनोज दादा घोरपडे पंचायत समिती सभापती उत्तर कराड. पदस्पर्शानं पावन झालेल्या या भूमीमध्ये आज सरसेनापती संताजी घोरपडे तसंच माळोजीराजे घोरपडे
यांच्या पवित्र स्मृतींना अभिवादन करण्यासाठी या ठिकाणी घोरपडे परिवारातील तसंच त्या घोरपडे परिवारातील सर्व मंडळींवर प्रेम करणारे उपस्थित सर्व, या निमित्तानं ज्याने आता मनोगत व्यक्त केलं ते जिल्हा शिवसेना प्रमुख महाडिक साहेब, तसंच सरसेनापती संताजी घोरपडेंचे वंशज रानोजीराजे घोरपडे, दत्तवाडचे भवानीसिंग घोरपडे, फलटणचे सत्यजित सिंग घोरपडे, तसंच व्यासपीठावर उपस्थित सर्व घोरपडे आणि त्यांच्यावर प्रेम करणारी सर्व मंडळी. खरं तर या आजच्या ह्या कार्यक्रमाची सुरुवात होणं ही अतिशय गरजेची होती. त्याला सुरुवात झाल्यानंतर त्याला किती भव्य रूप देणं हे या ठिकाणी एकत्र, आज समजा 300-400 लोक या ठिकाणी एकत्र आलेले आहेत. त्या 400ची 4 लाख व्हायला जास्त वेळ लागणार नाही, परंतु कोणीतरी पुढाकार घेऊन या ठिकाणी एकत्र येणं आणि सुरुवात करणं हे अतिशय गरजेचं होतं. आज एक रॉयल घोरपडे म्हणून एक ग्रुप आहे, त्या ग्रुपच्या माध्यमातून या ठिकाणी थोडंफार संताजी घोरपडे सरसेनापती असतील, त्यांच्या बाबतीतले काय बरेचसे त्यांच्या आयुष्यामध्ये त्यांनी मराठ्यांच्या या गादीसाठी असेल किंवा मराठी साम्राज्यासाठी अतिशय चांगल्या पद्धतीचं उत्तुंग असं कार्य केलं. आज या ठिकाणी जे वक्ते आहेत ते या ठिकाणी आपल्याला सर्व सांगणार आहेत की संताजी घोरपडेंचा इतिहास असेल, त्यांच्यावर अतिशय चांगल्या पद्धतीचा त्यांनी अभ्यास केलेला आहे. त्यांची मगाशी चर्चा झाली. मुळातच आपण बघतो स्मृतीस्थळं जर शिल्लक ठेवली तर त्या ठिकाणी परत हळूहळू काळानुरूप लोक एकत्र येतात, त्या इतिहासाची पुनरावृत्ती करण्याचा प्रयत्न करतात. पण मुघल साम्राज्यातील मंडळी असतील किंवा आजपर्यंत या ठिकाणी इंग्रज साम्राज्यातील मंडळी असतील, त्यांनी बऱ्यापैकी स्मृतीस्थळ नष्ट करण्याचं काम या ठिकाणी केलेलं आहे की ज्यातून प्रेरणा घेऊन भविष्यात परत एकदा या ठिकाणी ही मंडळी उभारी घेऊ शकतात. त्यासाठी आज आपण बघतोय की माळोजी राजे एक अतिशय चांगले सेनापती होते, परंतु इतिहासामध्ये ज्या पद्धतीनं अगदी सरसेनापती संताजी घोरपडे असतील, संताजी धनाजींच्या मुघलांची जी काही घोडी होती ती घोडी सुद्धा यांचं नाव घेतलं तर पाणी पित नव्हती, अशा पद्धतीचं इतिहासात आपल्याला वाचायला मिळतं. परंतु त्याचा सविस्तर इतिहास आज जर आपण बघितला तर तेवढा आपल्याला वाचनात येत नाही. त्यासाठी इथून पुढच्या काळामध्ये त्यांच्या ज्या काही पवित्र स्मृती आहेत त्या इतिहासाच्या माध्यमातून एकत्र करून सर्वांपर्यंत पोहोचवण्याचं काम, जबाबदारी सुद्धा आज आपल्या सर्व घोरपडेंची आहे. तसंच आज माळोजी राजेंची समाधीस्थळ असेल, तारखेल या ठिकाणी संताजी घोरपडेंचं समाधीस्थळ असेल, या संदर्भात सुद्धा आपल्याला या ठिकाणी आपण पर्यटनासाठी जातो त्याच पद्धतीनं ज्या वेळेला आपल्याला वाटेल की काय ना बाबा आपला इतिहास बघावा, त्यावेळेला इथं येऊन डोकं टेकता यावं अशा पद्धतीचं एक पवित्र असं माळोजी राजेंची समाधी असेल किंवा कारकेला संताजी घोरपडेंची समाधी असेल, या संदर्भात शासनाच्या मदतीने काय मिळेल ते, आणि जर नाही मिळाली तर मदतीशिवाय त्या ठिकाणी अतिशय आदर्श पद्धतीची स्मारकं या ठिकाणी उभी राहावीत, एवढाच संकल्प या ठिकाणी आज आपल्या सर्वांसमक्ष करूया. एवढंच या ठिकाणी सांगतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. या ठिकाणी मी निमंत्रित करतो सन्माननीय दिलीप दादा घोरपडे. पितावरील घोरपडे घराण्याच्या शाखेचे सर्व वंशज, रत्नागिरी जिल्हा परिषदचे सर्व पदाधिकारी आणि परशुरामाची ही कोकण अशी एक पुण्यभूमी आहे. छत्रपती संभाजीराजे, सरसेनापती बहादूरजी घोरपडे, संताजी घोरपडे, मालोजी घोरपडे, एक घोरपडे परिवार आहे की यांनी या मराठी शाहीला 4 सेनापती दिलेला असं हे घोरपडे घराणं आहे. आणि या घोरपडे घराण्याला आज या भूमीमध्ये घोरपडे परिवाराने इथल्या ग्रामस्थांनी एकत्रित आणून त्यांना
या ठिकाणी त्यांचा यशोचित सत्कार या ठिकाणी या अडचणीच्या ठिकाणी आम्ही त्यांचा केलेला आहे. मला एक 350 वर्षापूर्वीचा इतिहास मला आठवतो की तुर्कस्तानातून इराणमधून आलेले मोगल या देसाईच्या वाड्यामध्ये आमचे असलेले आराध्य दैवत संभाजी राजांना पकडूच कसे शकतं हा एक फार मोठा इतिहास संशोधनाचा आहे. आणि याचा उलगडा मला वाटतं इथं जे व्याख्याने आलेले ते आपल्याला उलगडा करून दाखवतील. पण मला प्रश्न पडलेला आहे की इराणमधून आलेले तुर्कस्तानामधून आलेले मोगल या देसाई वड्यामध्ये असलेल्या आमच्या राजांना पकडू कसे शकतात किंवा त्याची बातमी कशी मिळते याचा एक जागृत इतिहास आपल्याला या ठिकाणी मिळणार आहे. आता घोरपडे घराण्याबद्दल म्हणायचं तर मला या घराण्याचा खूप अभिमान आहे. मी मुंबई पोलीस दलातून एक इन्स्पेक्टर म्हणून मी सेवानिवृत्त झालो. मला हे गाव शोधायसाठी 1 तास लागला. मला प्रश्न तोच पडला की शेख निजाम हे कसं काय शोधून काढलं. आणि मी पोलीस दलामध्ये कार्यरत असताना मला माझ्या आडनावाचा खूप फायदा व्हायचा. माझं नाव घेतलेले भाल्याभाल्यांचे कापड उडायची कारण माझ्या नावाला एक ऐतिहासिक असा वारसा आहे. आणि अभिमानानं सांगतो एखाद्या आरोपी जर कधी मला फुटला नाही बोलला नाही तर मी त्याला सांगायचो मेरा नाम इन्स्पेक्टर घोरपडे और मेरे सामने आप चर्चे घेत पडे. बस माझ्या घराण्यात ज्या घराण्यामध्ये जन्माला आलो मला त्याचा पूर्ण अभिमान आहे. या काळपटले गावातील ग्रामस्थांच्या ज्यांनी जो या ठिकाणी येतो तिथं सत्कार सर्वांचा केला. सर्व शाखांच्या घोरपडे शाखांच्या वंशजांना या ठिकाणी बोलवून त्यांचा जो सत्कार जो गौरव केला त्याला इतिहासामध्ये तोड नाही. जो इतिहासाचं स्मरण करतो तोच इतिहास घडवतो. आज तुम्ही सर्वजण इतिहासाचं स्मरण करण्यासाठी या ठिकाणी आला. भविष्यात तुम्ही इतिहास घडवल्याशिवाय राहणार नाही. आज पहिल्यांदा मी जिवंत अशा घोरपडे घराण्याच्या माणसामध्ये आलेलो आहे आणि हे जिवंत घोरपड्यांना करण्याचं काम या राजा घोरपडे जे तुमचे मोबाईलचं एक सर्कल बनवलेलं आहे मोबाईलचं जे ग्रुप आहे ते दीपक घोरपडे संजय घोरपडे यांना मी शतशः धन्यवाद देतो की तुम्ही एक मीडियाच्या माध्यमातून वेगवेगळ्या माध्यमातून हा घोरपड्यांना एकत्र आणण्याचा विचार केला. लोक विचारानं जेव्हा एकत्र येतात त्यावेळेला काहीतरी चांगलं घडत असतं. आणि सर्वात महत्वाचं सांगतो आज या ठिकाणी देविका राणी आहे तिला आज जे यश मिळालंय तुम्हाला सर्वांच्या वतीने मी सांगतो एक दिवस देविका राणीच्या हातामध्ये आमचं ऑलिम्पिकचं पदक तिच्या हातामध्ये असलेलं पाहायला आम्हाला मिळेल. ते सुख आमच्या सर्व घोरपडे परिवाराला मिळावं हीच मी या परशुरामाच्या भूमीमध्ये सरसेनामध्ये संताजी घोरपडे आमच्या पूर्वजांच्या चरणी प्रार्थना करतो. जो तुम्ही इतिहास घडवला भविष्यात आमच्या या पिढीला इतिहास घडवण्याचं बळ